सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिलेली सुसाईड नोटबाबत तिच्या कुटुंबियांनी मोठा खुलासा केलाय। डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट ही कुणीतरी लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खाडाखोड केली आहे। तिची ही रायटिंग नसून प्रकरणाच्या पाठीमागे आणखी कुणीतरी आहे याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी डॉक्टरच्या बहिणीने केली आहे। आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या बहिणीने गंभीर आरोप केले। ती म्हणाली की आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने सुसाईड नोट लिहून ठेवली असेल, मात्र ती गायब केली आहे। ती देखील समोर आली पाहिजे, त्यामध्ये सर्वच लोकांची नावं असतील। या प्रकरणामध्ये राजकारण येता कामा नये। आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। तसंच या प्रकरणामध्ये तिला वारंवार दबाव आणून खोटे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवून घेतले जात होते किंवा बनवण्यासाठी भाग पाडलं जात होतं, मात्र ती चुकीची काम न करता चांगलं काम करत असताना कुणीतरी तिला दबाव टाकून चुकीचं काम करण्यास भाग पाडत होतं असं देखील तिनं सांगितलंय। जे कुणी या मागे आहे त्यांना शासन झालं पाहिजे अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबियांनी केलेली आहे।